कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणा वरुणालय जगन्नियंता भक्तवत्सल भगवान श्री कृष्णाच्या अत्यंतिक करुणेनं भक्ती मार्गाचे आचार्य संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचं दिव्य चरित्र आपण पाहत आहोत। संतांचं चरित्र हे संतत्वाला जाणण्यासाठी म्हणून आपण चिंतनासाठी घेत आहोत। आपण संत होऊ का नाही याची शाश्वती नाही, कारण आपण तेवढे अधिकारी नाही, पण आपले प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजेत। संत होता नाही आलं तरी संतांना जाणता आलं पाहिजे, संतांच्या चरणावर झुकता आलं पाहिजे, त्यांचे उपदेश अंतःकरणामध्ये रुजवून भगवंताच्या चरणापर्यंत जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे। आणि त्याकरता त्यांच्या जीवनातली एक एक सूत्र आपल्याला पाहायची आहेत आणि त्याचा प्रयत्न आपण करत आहोत। मग आता ज्यांना साधू म्हणवलं जातं, ज्यांना संत म्हणवलं जातं किंवा म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये काय काय दिसतं जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे? त्याबद्दल शास्त्रकार म्हणतात, धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहता, मित्रे वंचकता, गुरौ विनयता, चित्तेति गंभीरता, आचारे शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रेषु विज्ञानता, रूपे सुंदरता, शिवे भजनता, सत्सेव संदृश्यते। या सगळ्या गोष्टी साधूमध्ये राहत असतात, सज्जनामध्ये राहत असतात। पहिली गोष्ट आहे साधूच्या जीवनामध्ये दिसणारी, ती म्हणजे धर्मे तत्परता। धर्मामध्ये ते तत्पर असतात, कारण शास्त्राचा सिद्धांत आहे सुखस्य मूलम धर्मः, सुखाचं मूळ आहे धर्म। म्हणून संत धर्मामध्ये तत्पर आपल्याला दिसतील। मग कोणत्या धर्माचं ते पालन करतात? भागवताने जो धर्म सांगितला, ज्याला भागवत धर्म म्हणतात, सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिः अधोक्षजे, अहैतुक्य अप्रतिहता, ययात्मा संप्रसीदती। ज्या धर्मानं भगवंतावर परम प्रेम निर्माण होतं तोच खरा धर्म आहे, असं भागवत धर्म आपल्याला सांगतो। म्हणून सवै पुंसां परो धर्मो, भगवंतावर भक्ती निर्माण झाली पाहिजे, ती हेतू शिवाय असली पाहिजे आणि काहीही झालं तरी खंडित न होणारी असली पाहिजे। नामदेवरायांचं सगळं काही परमात्म्याने केलं, पण आधी सगळी व्यवस्था केलेली होती का? म्हणजे भरपूर बँक बॅलन्स आहे, भरपूर घर चांगलं आहे, नोकर चाकर आहेत, हे सगळं होतं का? नाही, आणि त्याची तक्रारही नाहीये भगवंताकडे। म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी भगवंतानी ठेवलं तरी त्याची तक्रार संत कधीही करत नाहीत। सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे, म्हणे भक्ती खंडित होईल असे कितीही प्रसंग जरी जीवनामध्ये आले तरी ज्यांची भक्ती खंडित होत नाही ते खरे वारकरी असतात। म्हणून धर्मे तत्परता। दुसरी गोष्ट काय असली पाहिजे सज्जनामध्ये? मुखे मधुरता, बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे, मधुर बोलणं असलं पाहिजे। आणि ते मधुर बोलणं कधी येतं? किंवा सगळ्यात मधुर काय आहे? सगळ्यात मधुर आहे भगवंताचं नाम। ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम असतं त्याचं बोलणं आपोआप मधुर होतं, लक्षात घ्या। म्हणून मुखे मधुरता, दाने समुत्साहता, दान देताना उत्साह असतो सज्जनामध्ये, किंवा ज्याच्या जीवनामध्ये दान देताना उत्साह आहे त्याला सज्जन म्हणलं जातं। मित्रे अवंचकता, मित्राचा कधी घात करू नये, त्याची कधी वंचना करू नये। ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याच्यासाठी सर्वस्व देण्याची तयारी पाहिजे, आणि जिथं अशी तयारी दिसते ते सज्जन असतात असं शास्त्र सांगतं। गुरौ विनयता,
गुरुच्या ठिकाणी अति विनम्रता सज्जनामध्ये असते. चित्तेती गंभीरता, चित्ताला गांभीर्य असतं. म्हणून म्हटलंय दो बातन सो याद कर जो चाहे कल्याण. दोन गोष्टी माणसानं नित्य स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजे. नारायण एक मौत को दूजो श्री भगवान. एक म्हणजे आपल्या मरणाला नित्य स्मरण ठेवलं पाहिजे. कधीतरी मरायचंय, इथंच राहायला आलेलो नाहीत आपण, कधीतरी जाणार आहोत. म्हणून अशा पद्धतीनं जावं की लोकांनी मागं नाव घेतलं पाहिजे. अमुक अमुक व्यक्ती गेला, समाजाचं नुकसान झालं असं वाटलं पाहिजे. म्हणून पहिलं आपलं मरण लक्षात ठेवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तो म्हणजे परमात्मा पंढरीनाथ भगवान लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून चित्ताला एक गंभीरता असावी. आचारे शुचिता, आचरणामध्ये पवित्रता असावी, शुद्धता असावी, शुद्धी असावी. गुणे रसिकता, समोरचा एखादा गुणवंत दिसला तर त्याचं मुक्त कंठानं कौतुक करायला आपल्याला आलं पाहिजे. आपण तिथंही दोष बघत असू तर दृष्टी में तेरे दोष है, दुनिया निहारती है, समता का अंजन आंजलो बस हो गया भजन. भजन म्हणजे काय? समत्वम योग उच्चते. जे गीतेनं सांगितलं ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं, समतेचं अंजन डोळ्यामध्ये घालणं, मग माणसाला दोषच दिसत नाही. लक्षात घ्या. म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे, जेव्हा द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला सांगितलं चांगला माणूस शोधून आण, दुर्योधन म्हणाला गुरुजी या जगात चांगला माणूसच नाहीये. मग सांगितलं युधिष्ठिराला, जा रे बाबा वाईट माणूस शोधून आण. युधिष्ठिराने सांगितलं गुरुजी या जगामध्ये कोणी वाईट नाहीये, सगळे चांगले आहेत. मला सांगा जग तेच आहे पण व्यक्तींची दृष्टी मात्र भिन्न भिन्न आहे. म्हणून वाईटातूनही चांगलं घेता आलं पाहिजे. आपली दृष्टी शुद्ध आणि स्वच्छ असली की आपल्याला सगळं जग निर्मळ दिसतं. म्हणून शास्त्राचा सिद्धांत आहे दृष्टी तशी सृष्टी. जशी दृष्टी असते तशी सृष्टी दिसत असते. याकरता गुणे रसिकता, शास्त्रेषु विज्ञानता, शास्त्राला जाणून घेण्याचा प्रयत्न मनुष्य जीवनामध्ये झाला पाहिजे. आपल्याकडे भरपूर आहे वाचायला. श्रीमद भागवत उघडलं तर 18,000 श्लोक आपल्याला दिसतील. शिवमहापुराण उघडलं तर 24,000 श्लोक आपल्याला दिसतील. स्कंद पुराण उघडलं तर 81,000 श्लोक आपल्याला दिसतील. ब्रह्मवैवर्त पुराण उघडलं तर 18,000 श्लोक आपल्याला दिसतील. महाभारत उघडलं तर 1,00,000 श्लोक आपल्याला दिसतील. आणि रामायणाबद्दल तर म्हटलंय रामायण शतकोटी अपारा, शतकोटी श्लोक आहेत म्हणे रामायणाचे. वाचायला कमी आहे का? नाही. पण बाकीच्या उद्योगातून वेळ मिळाला तर वाचणार ना आपण. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं वाचाल तर वाचाल. म्हणून जीवनातला काही वेळ हा वाचनासाठी ठेवला पाहिजे. समर्थ रामदासांनी म्हटलंय दिवसभरातून काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करावा, चांगले विचार वाचण्याचा प्रयत्न करावा. कारण आपली स्पंदनं जशी आपण जगात फेकत असतो तीच आपल्याला परत मिळत असतात. म्हणून चांगले विचार जगामध्ये फेकता आले पाहिजेत, वातावरणामध्ये फेकता आले पाहिजेत, जेणेकरून आपल्यालाही चांगलंच मिळणार आहे. आणि ते चांगले विचार आपल्याला फक्त सद्ग्रंथामध्ये मिळत असतात. म्हणून शास्त्रेषु विज्ञानता, शास्त्राला जाणून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. संसार दुःखाची खाण जरी असली तरी त्या दुःखाच्या खाणीला म्हणजे संसाराला भिवून चालत नाही नामदेवा. धैर्यानं संसार करावा लागत असतो. क्रोधाच्या क्षणी धरलेला धैर्याचा एक क्षण दुःखाच्या हजारो क्षणांना परिवर्तित करत असतो.